काय काय झालं? कशाला साड्या काढायली? कशाला काढायली? हा मी चालले बाहेर. मला करायचं इथं. काय झालं? काय झालं? तुम्हाला दिसत नाही काय झाले ते? मला इथं राहायचं आता कंटाळा आलाय. अहो आपण का का म्हणजे तुम्हाला दिसत नाही का? का तुमचे डोळे फुटलेत? म्हणे काय झालं? अहो लग्नाच्या वेळेस काय बोलले ते? तुला राणीसारखं ठेवीन आणि इथून माझी बरं मोलकारीन केली. तुम्हाला जर कामाला जर बाईच पाहिजे होती ना तर तुम्ही मग मोलकरीन आणायची होती. बायको म्हणून नव्हतं आणायचं. ती सासू सकाळी उठली का बाई माझं ब्लाऊज धोई, हे धोई, ते धोई, साडी धोई, झंपर धोई. त्याला त्याची एक साडी सुद्धा पिळून टाकता येत नाही का? अहो झोपातून उठतात ते आतून तशीच पडलेले राहते. त्यांना ते सुद्धा उचलता येत नाही का? भांडे मीच घासी काय हळूहळू ऐकू दे त्यांना ऐकायचं येतं. आणि थोडं काय झालं का लगेच तिकडून सासरा लगेच येणार. तुमचा बाप बाई मला ही भाजी नको, मला तीच भाजी पाहिजे, मला हे नको, मला हे चावत नाही, मला तेच पाहिजे, मला भाकर नको, मला चपातीच पाहिजे. आणि तो भात अहो भात कोणाला गिळत नाही मला सांगा ना. ते भात सुद्धा मिक्सर मध्ये फिरून द्या म्हणतात. म्हणजे किती डोक्याला ताण देतात बरं ते. आणि मला काही आयुष्य बिष आहे का नाही काही का त्यांच्याच मागं पळत बस आयुष्यभर मी. अहो कामात ते काही हातभार सुद्धा लावत नाही. मी म्हणत नाही का हातभार लावा म्हणून, नका करू, पण मला पण ताण नका ना देऊ. मी पर रात्री सकाळी 5 ला उठते आणि रात्री पर 12 ला झोपते. तरी पण झोपले तरी रात्रीचे 1-2 वाजता मला उठवतात. बाई मला पाणी दे, बाई मला गोळ्या दे, बाई माझं आतरून हे नको, मला दुसरं दे, मला पातळ दे, जाड नको. एवढं नाटकं कोणाचे असतात काय? अहो मी काय काय करायचं? मी मध्ये हातभार नका ना लावू तुम्ही, पण 2 मिनिटं मी शांत बसले तेवढं तर निवांत बसू द्या. ते सुद्धा बसून देते नाही, तिथं उठवतात. त्याच्यामुळे मला नाही राहायचं. मी चालले माहेरी निघून. तुम्हाला जे काय करायचं तुमच्या फॅमिलीसाठी करायचं ते करत बसा. परत मागं पण एवढं म्हणू पण नका घरी चल म्हणून. काम करायला आणले की काय करून आणले काय माहिती. 17 वेळा टुकू नका तुम्ही तुमच्या आई बापासारखं. आणि कायला चालले जीव द्यायला. तुला जायचंय ना? इथं राहून तरी काय करू? बस 2 मिनिट. बसून काय करू मला सांगा तुम्ही? बसून काय करू? माझं पण काही जीवन बिवण आहे का नाही? काय बोला पटपट, मला उशीर होते जायला. मला सांग, माझ्या आईवडिलाचं वय काय आज? 65 ते 70 वर्ष. अगं हे वय त्यांचं बसून खायचंय रे. त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत लहानपणीपासून कष्ट केले, आत्तापर्यंत कष्ट करत होते. मग ह्या वयात तर त्यांना अपेक्षा आहेत ना की बाबा माझ्या मुलानं माझ्या सुनानं आम्हाला बसून खाऊ घालावं. मग त्यांनी अपेक्षा जर सुनाकडनं मुलाकडनं नाही करायचं मग कोणाकडनं करायचं? बरोबर ना? उद्या तुझ्या भावाचं लग्न होईल, तुला भाऊजं येईल आणि तुझी भाऊजं आल्यानंतर ती जर म्हणली की तुझ्या आईवडिलाला मी सांभाळणार नाही, तर तुला किती वाईट वाटेल? तुला काय वाटेल की आमच्या आईवडिलांना लहानपणीपासून आम्हाला लहानाचं मोठं केलं, एवढं मोठं बनवलं, सक्षम बनवलं, सगळ्या गोष्टी दिल्या, आणि आज माझ्या भावाची बायको म्हणते की तुमच्या आईवडिलाला मी सांभाळणार नाही. ते किती तुझ्यासाठी किती वाईट वाटेल? किती वाईट वाटेल तुला? मग मला वाईट वाटणार नाही का की ज्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, चांगलं सांभाळ केला, संस्कार घडवले, तू आज माझ्यासोबत लग्न केलं का? तर त्या लेवलला माझ्या आईवडिलांनी मला तेवढं सक्षम बनवून ठेवलं. मग ह्या आईवडिलाची सेवा करणं माझं कर्तव्य आहे का नाही? आणि एक सून म्हणून तुझं पण कर्तव्य ते आपण पार पाडलं पाहिजे का नाही? त्यांना काय लागतं रे? जास्त अपेक्षा नाहीत त्यांच्या. आई काय खाते? अर्धी भाकर. वडील काय, पप्पा काय खाते? अर्धी भाकर. दुसरं काय? किती वेळ लागतो? आपण असं पण आपल्यासाठी स्वयंपाक बनवतोच ना. मग त्यांच्यासाठी एक भाकर टाकली, काय वेगळं केलं त्याच्यामध्ये? आणि आईची काय असते? एक साडी असते, एक परकर असतो. बाबा तर कधीमध्ये 2 दिवसाला एकदा ड्रेस पण बदलतात. मग ते पण खूप जड झाला का तुला? नाही ना. म्हणजे बरं तुझे आईवडील असते त्यांच्या जागी तर तू हेच केलं असतं का? तुला कंटाळा आला असतं का त्यांची सेवा करण्यात? आणि आईवडिलाच्या सेवेसारखं पुण्य कुठलं नाही माहिती आहे का तुला? आज तू करशील तर उद्या आपली सून आपलं करेल, माहिती आहे का? हेच चक्र असते. आणि आपण जर आज टाळाटाळ करतो ना तर उद्या आपल्याच नशिबी हेच असते. तुला पण उद्या सून झाल्यानंतर तुला पण अपेक्षा असतील ना सुनाकडनं की बाई मी लहानपणीपासून लग्न झाल्यापासून मेहनत करत आली, मी माझ्या सासऱ्याचं केलं, त्यानंतर मुलं लहान होते, लहानाचं वाढवलं मुलांना, मुलं मोठे झाले, लग्न केले, सुना आला. सुनाकडनं अपेक्षा असणच ना बाबा की म्हातारपणी आमचा सांभाळ करावा, आम्हाला चांगलं तिनं खाऊ पिऊ घालावा, व्यवस्थित आमचं काय देखरेख करावा. प्रत्येक सासू आणि सासऱ्याला हेच वाटते, सुनाकडनं ह्या अपेक्षा असतातच. हे बघ, मग मी काय तुला अडवणार नाही, मी फक्त माझ्या मनातल्या भावना तुला सांगितल्यात. बाकी निर्णय हा तुझा असेल, तुला थांबायचं आहे थांबू शकतेस, जायचं आहे तू जाऊ शकतेस. हे बघ,
माझे आईवडील आहेत आणि मला त्यांना मरेपर्यंत सांभाळावंच लागेल, का तर ते माझं कर्तव्य आहे. आता एक सून म्हणून तुझं पण ते कर्तव्य आहे, पण तुझं त्या कर्तव्यापासून तुला पळायचं असेल तर तू पळू शकतेस, तू जाऊ शकतेस. बघ आता तुझा निर्णय. ऐका ना, खर्च चुकी झाली माझी. कारण मी सासू सासरेच समजत बसले आणि त्यांच्यासोबत तसं वागले. मी जर त्यांना आई वडील म्हणून सांभाळलं असतं ना, तर ही चूक माझ्याकडून झाली नसती. त्यांची सेवा करण्याचा मला त्रास पण नसता झाला. मी जर सासू सासऱ्यांना आई वडील म्हणून जर मानलं असतं ना आणि त्यांच्यासोबत जर तसं वागले असते ना, तर त्यांची सेवा करताना मला त्रास पण नसता झाला आणि त्याचा ताण पण नसता वाटला. खरंच चुकलं माझं. मी नव्हतं तसं वागायला पाहिजे त्यांच्यासोबत. पण हां, इथून पुढे मी नाही वागणार तसं. तर त्यांना आई वडील म्हणूनच त्यांच्यासोबत राहील, त्यांच्यासोबत वागन, त्यांची सेवा करीन आणि त्यांना सांभाळीन पण. त्यांच्याशी काही वाकडं विचित्र बोलणार पण नाही. ते म्हणेन मी तसं ॲक्सेप्ट करून घेईन. बरं चला, मी चहा टाकते. त्यांचा चहाचा वेळ झाला आणि जर त्यांनी ऐकलं असेल तर मग त्यांची माफी मागते. तुम्हाला करू का चहा? हा टाक ना थोडा.